हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 3rd स्टँडर्ड इंग्लिश मीडियम मराठी आणि मराठी सब्जेक्टमधला आज आपला लेसन 2 अक्षरांची गंमत ह्याचं आपण एक्सप्लेनेशन आधीच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. आय होप की तुम्हाला ते कळलेलं आहे आणि त्याचे काही आपण नमुना प्रश्नसुद्धा पाहिले होते. ते कशा प्रकारे सोडवायचे आहेत हे सुद्धा आपण समजून घेतलं होतं आणि त्याच आधारावरती आज आपला पुढचा पार्ट सुरू होत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त सराव प्रश्न सोडवायचे आहेत. सराव प्रश्न म्हणजे काय की आपल्याला प्रॅक्टिससाठी त्यांनी काही प्रश्न दिलेले आहेत, तर ते आपल्याला सोडवून पाहायचेत की आपल्याला कितपत जमत आहेत, कारण याच आधारावरती आपल्याला पुढे परीक्षा द्यायची आहे की नाही. तर चला आता पाहूया बरं काय सराव प्रश्नामध्ये प्रश्न दिलेले आहेत ते. तर प्रश्न क्रमांक 1 पहा काय दिलेले. इथे फिल इन द ब्लँक्स दिलं आहे आणि रडा असं दिलेलं आहे. तर आता ही रिकामी जी जागा आहे त्याच्यासाठी त्यांनी खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर या पर्यायांमधला एक प्रॉपर पर्याय तुम्हाला निवडायचे की ज्याने तुमचा शब्द जो आहे तो अर्थपूर्ण होणार आहे आणि तेच तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता पहिलं अक्षर काय दिलेलं आहे व. तर तुम्ही व त्या रिकाम्या जागेत भरा आणि बघा बरं काय तयार होते. वरडा. तर वरडा हे काही ऑप्शन म्हणजे अर्थपूर्ण शब्द आहे का? नाही. मग तुम्ही पुढे चला पर्याय क्रमांक 2 वरती. तर हे काय आहे? ध. धरडा. धरडा काही अर्थपूर्ण अक्षर नाही आहे, शब्द नाही आहे हा, त्याच्यामुळे हेही ऑप्शन बरोबर नाही. पुढे चला. पुढे काय ऑप्शन दिलं आहे? स. स टाकून बघितल्यावर काय होईल? सरडा. येस, ओळखीचं वाटतंय की नाही ना. मग हे आहे करेक्ट आन्सर तुमचं. पण तुम्हाला जर कॉन्फिडन्स नाही आहे तर पुढचं ऑप्शन पण तुम्ही ट्राय करा. जसं की म टाकलं तर काय होईल? मरडा. पण इथपर्यंत जायची गरज नाही. बहुतेकांना जे माहिती असतं तर तुम्ही डायरेक्ट आन्सर सिलेक्ट करू शकता. तर 3 नंबरचं आन्सर याचं करेक्ट आन्सर आहे आणि याला जे ऑप्शन्स आहेत त्यांना तुम्ही सर्कल करायचं डार्क पेनने, ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेनने. आता नेक्स्ट प्रश्न आहे बघा बरं काय दिलं आहे. स्पेस दिलेला आहे आणि बरं. तर आता ह्या रिकाम्या स्पेसमध्ये तुम्हाला ऑप्शन टाकायचं आहे. जसं की पहिलं टाकलं अंबर. अंबर हा अर्थपूर्ण शब्द आहे. पहिलंच ऑप्शन आपल्याला बरोबर मिळालेलं आहे. तरी पण तुमच्या माहितीसाठी मी पुढची अक्षरं वाचून दाखवते. जसं गण टाकलं तर गंबर, चम टाकलं तर चंबर, शम टाकलं तर शंभर. आता इथे तुम्हाला वाटेल 100 आहे तर 100 असतं, ते 100 नसतं. ठीक आहे, त्याच्यामुळे अंबर हा अगदी प्रॉपर शब्द आहे. तर 1 नंबरच्या ऑप्शनला तुम्ही सर्कल करायचे डार्क पेनने. नेक्स्ट ऑप्शन बघा काय प्रश्न दिलेला आहे. एक डॅश दिले आणि डली केले. तर आता अक्षर काय दिलं आहे पहिलं? चडली. काहीही अर्थ नाही आहे. ब टाकलं तर काय येणार? बडली. हे पण अर्थपूर्ण नाही आहे. ह टाकलं तर काय येणार? हडली. हे सुद्धा शब्द बरोबर नाही आहे. पुढचं ऑप्शन ट्राय करा. इडली. येस, इडली. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की नाही, म्हणून तुम्हाला याचा आन्सर काय येणार आहे? नंबर 4चं ऑप्शन आहे ते तुमचं अगदी बरोबर ऑप्शन असणार आहे. म्हणून तुम्ही नंबर 4चा जो सर्कल असणार आहे त्याला ब्ल्यू पेनने किंवा डार्क पेनने सर्कल करायचं आहे. आता चौथा प्रश्न बघा काय दिलं आहे बरं. भा डॅश आणि री. आता मधल्या ठिकाणी तुम्हाला हे जे पर्याय दिलेले आहेत त्यांच्यातले एक एक अक्षर ट्राय करायचं आहे आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर बघा बरं काय येतं. ड टाकायचं आहे मध्ये. भाडरी. अजिबात अर्थपूर्ण नाही आहे. पुढे काय दिलं आहे? क टाकून बघा बरं. भाकरी. इथेच आपल्याला उत्तर मिळालं आहे हो की नाही. भाकरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही, म्हणजे भाकरी हे करेक्ट आन्सर आहे. तरी पुढे पाहूया बरं काय अजून आहे. भाबरी. अजिबात नाही. स टाकून बघा बरं. भासरी. हाही अर्थपूर्ण शब्द नाही. मग अर्थपूर्ण शब्द कोणता आला? भाकरी. म्हणजे क हा नंबर 2चा जो पर्याय आहे ते आपलं एकदम बरोबर उत्तर आहे. म्हणून ह्याला तुम्ही ब्ल्यू पेनने किंवा ब्लॅक पेनने सर्कल करायचं आहे. आता प्रश्न 5 बघा बरं काय दिलं आहे. सुन डॅश र आणि त्यांनी दिलेले पर्याय कोणते आहेत
तेच आपल्याला उपयोगात आणायचे आहेत बरं का. एखादा आपल्याला शब्द माहिती असेल म्हणून आपल्या मनाचा टाकायचा नाही आहे. तसं टाकायला ऑप्शनच नाही आहे, कारण तुम्हाला सर्कलच सिलेक्ट करायचे आहेत. तर सुन, पहिलं ऑप्शन काय दिलं आहे, ध र. सुंदर असं होत नाही, म्हणून हे अक्षर पण इथे बसणार नाही. दुसरा पर्याय बघा, ज. सुंजर, हेही काही अर्थपूर्ण शब्द नाही. म टाकून बघा बरं मध्ये, सुमर, अजिबात नाही. आता चौथा ऑप्शन बघा काय आहे, द. तो टाकून बघा बरं, सुंदर, करेक्ट. सुंदर हा येथे पर्याय बरोबर आहे. ओके नाही. मग आता याचा आन्सर काय येणार, नंबर 4चा. म्हणून 4 नंबरच्या सर्कलला तुम्ही डार्क करा. आता 6वा प्रश्न बघा बरं, त दिलाय, डॅश आणि न दिलाय. याच्यामध्ये आता हे ऑप्शन असेच तुम्हाला ट्राय करायचे आहेत. तर पहिलं ऑप्शन काय दिलाय, म. तमण, तमण काही अर्थ नाही आहे. आता दुसरा पर्याय बघा काय दिलाय, हा. हा टाका बरं तिथे. तहाण, करेक्ट आहे. तहाण हेच ह्याचं करेक्ट आन्सर आहे. तरी पुढे पाहूया आपण. य, तयण, काही अर्थ नाही. शा टाका बरं, तशाण, हाही अर्थपूर्ण शब्द नाही आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे नंबर 2. तर क्रमांक 2ला आपल्याला डार्क सर्कल करायचा आहे. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा, वाड आणि पुढे डॅश दिलेला आहे. आता या डॅशमध्ये आपल्याला हा जो पर्याय दिलेले आहेत त्यातलं अक्षर टाकायचं आहे. पहिलं अक्षर काय दिलेलं आहे त्यांनी, ला. वाडला, काही अर्थ आहे नाही. का टाका बरं, वाडका, वाडका पण काही शब्द माहितीचा नाही. गा टाका बरं, वाडगा, हा शब्द ओळखीचा आहे, पण तरी तुम्ही पुढचा बघा बरं. पा टाका बरं, वाडपा. तर वाडपा नसतो, वाडपी असतो आपल्याकडे, जो वाढणारा असतो तो. वाडगा, वाडगा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, वाटी, मोठी वाटी जी असते त्याला आपण वाडगा म्हणतो, हो की नाही. मग हे वाडगा हे करेक्ट आन्सर आहे. म्हणून 3 नंबरचा पर्यायला तुम्हाला डार्क करायचं आहे. तर 8 नंबरचा प्रश्न बघूया काय आहे. घर आणि डॅश दिले आणि पहिलं ऑप्शन आहे टे. घर टे हे एकदम करेक्ट आन्सर आहे. तरीसुद्धा आपण पुढे पाहूया. ले टाकून बघा बरं, घर ले, अजिबात अर्थ नाही आहे. से टाका बरं, घर से, हा हिंदी शब्द तयार होतो घर से, पण मराठी त्याचा काही उपयोग नाही. गेट, घरगे, घरगेही अर्थपूर्ण नाही आहे. तर मग इथे काय येणार, घरटे, म्हणजे नंबर 1चं ऑप्शन आहे हे करेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही नंबर 1ला डार्क करा. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. कुंप आणि डॅश. वाचतानाच आपल्याला उत्तर मिळत आहे, पण तरीसुद्धा आपल्याला पर्याय वाचायचे आहेत. कुंप, क, अजिबात नाही. कुंपल नाही. कुंपर नाही. आणि न टाकला तर काय तयार होतो, कुंपण. कुंपण म्हणजे बाउंड्री, अगदी बरोबर. त्यामुळे नंबर 4चं जे ऑप्शन आहे त्याला तुम्हाला सर्कल करायचं आहे. इंटरेस्टिंग वाटतं की नाही तुम्हाला हे. तर अशाच प्रकारे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर आता नंबर 10चं आपण प्रश्न बघूया. त्याच्यामध्ये काय दिलं आहे बरं. पहिला शब्द दिला आहे सा आणि त्याच्याच खालोखाल एक शब्द दिला आहे घा आणि वर्तुळामध्ये म्हणजे सर्कलमध्ये आपल्याला एक लेटर टाकायचं आहे. तर त्याच्यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. जसं आता ह्यांनी पहिलं ऑप्शन दिलं आहे न. न जर अक्षर लिहिलं तर सा न घा काही अर्थ तयारच म्हणजे अर्थपूर्ण शब्द नाही तयार होत आहे. तुम्ही त्याच्यामध्ये याच्यामध्ये आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, 2 शब्द टाकून बघावे लागणार आहेत. जसं आता सार घार, हो की नाही. परत दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे खू. साखू घाखू, काही अर्थ नाही आहे. तिसरं आहे साच घाच, काहीही नाही आहे. पण चौथं ऑप्शन आहे सार आणि घार. तर म्हणजे र क्रमांक ज्या क्रमांकावरती आहे ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर र कशावर आहे, 4 नंबरवरती जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. त्यामुळे 4 नंबरच्या सर्कलला तुम्हाला डार्क करायचं आहे. तर आता पुढचा प्रश्न आपल्याला बघायच्या आधी आपण पाहूया. तर आता 11वा प्रश्न आहे. त्याच्यात ख आणि क
ही 2 अक्षरं दिलेली आहेत आणि मधल्या सर्कलमध्ये तुम्हाला ऑप्शनमधले अक्षरं टाकायचे आहेत. तर पहिलं ऑप्शन आहे डू. इथे स्क्रीनवर दिसत नाही आहे, पण पहिलं अक्षर आहे ड ला पहिला उकार डू. तर तो टाकून बघूया काय शब्द तयार होत आहेत. खडू आणि कडू. खडू माहिती आहे तुम्हाला, ब्लॅकबोर्डवरती लिहितो तो, आणि कडू म्हणजे चव असते कडू. तर इथेच आपल्याला अर्थपूर्ण दोन्ही शब्द मिळालेत. पहिल्या नंबरवरचा ऑप्शन करेक्ट आहे, म्हणून ह्याला फर्स्टला सर्कल करा. मॅक्झिमम तुम्ही प्रयत्न असा करा की जर तुम्हाला ऑप्शनमधलं करेक्ट आन्सर कळलं आहे, जसं आता आपल्याला इथे कळलं डू हे करेक्ट आन्सर आहे, दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत, तर तुम्ही डायरेक्ट सर्कल करा. कारण स्पर्धा परीक्षा असतात की ज्याच्यात आपल्याला वेळ वाचवायचा असतो. कारण आपण सगळे ऑप्शन येत आहे तरीसुद्धा ट्राय करत बसलो तर आपला अननेसेसरी वेळ वाया जातो. त्याच्यामुळे जर तुम्ही कॉन्फिडंट आहात तर लगेच सर्कल करा. फक्त जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल तरच पुढचे ऑप्शन ट्राय करा. ठीक आहे मुलांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत नंबर 12चा. यात 2 शब्द दिलेले आहेत त्यांनी, एक दिले ता, दुसरं दिले वा. तर याच्यात आपल्याला ऑप्शन्स ट्राय करायचे आहेत. पहिलं ऑप्शन दिले श, तर त्या श टाकल्यावर काय होईल, ताश वाश. अजिबात अर्थपूर्ण नाही. नेक्स्ट लेटर टाकायचं आहे आपल्याला स, त्या वर्तुळामध्ये स टाकायचं आहे. तास आणि वास. येस, या दोघांनाही अर्थ आहे तास आणि वास, म्हणून नंबर 2 हे या प्रश्नाचं अर्थपूर्ण आणि करेक्ट आन्सर आहे, म्हणून नंबर 2ला तुम्ही सर्कल करायचं आहे. ठीक आहे मुलांना, त्यामुळे मी आता पुढचे ऑप्शन वाचत नाही आहे, कारण तुम्हालाही तेवढे माहिती आहेत की अर्थ काय आहेत ते. आता प्रश्न क्रमांक 13 बघायचं आहे आपल्याला काय आहे. इथे थोडा वेगळ्या पद्धतीने दिलं आहे. इथे ला हे अक्षर दिले, पण पहिले सुरुवातीचे 2 अक्षरं त्यांनी दिलेले नाही आहेत. तर ते कोणते असणार आहेत, तर ऑप्शनमध्ये त्यांनी 2 अक्षरं दिलेली आहेत. तर ती दोन्ही अक्षरं ट्राय करायची आहेत आपल्याला आणि शब्द मिळतोय का बघायचं आहे. जसं आता पहिला ऑप्शन दिलेला आहे त्याच्यात स आणि ध हा शब्द आहे. तर एका वर्तुळात तुम्ही स लिहा आणि दुसऱ्या वर्तुळात ध लिहा, किंवा डोक्यात तरी ठेवा, लिहिलं नाही तरी चालेल. पण लक्षात घ्या, पहिलं स असेल तर काय शब्द तयार होणार, सळा, आणि दुसरं ध असेल तर धळा. सळा आणि धळा काही नाही, लगेच पुढे जायचं. न आणि ळा काय होतो, नळा, आणि दुसरं अक्षर दिले ख, खळा, काही अर्थ नाही आहे. पुढे काय दिले प आणि क्ष, तर पळा आणि क्षळा, यालाही काही अर्थ नाही. मग चौथं ऑप्शन काय दिलं म आणि क, तर पहिलं म टाकलं तर काय होणार, मळा, मळा अर्थपूर्ण आहे. क कळा, कळासुद्धा अर्थपूर्ण आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार, क्रमांक 4चं उत्तर येणार. म्हणून 4ला आपल्याला डार्क सर्कल करायचं आहे. कळतंय ना मुलांनो. आता अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा आणि तुम्हाला समजलं तर तुमची उत्तरंही तुम्हीच सोडवाल. पण इथे मी तुम्हाला सोडवून दाखवते की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही हे तुम्हाला तिथल्या तिथे क्रॉस व्हेरीफाय होईल. आता क्रमांक 14चा प्रश्न दिला आहे. याच्यात ई हे ऑप्शन दिले. पहिल्या 2 सर्कलमध्ये तुम्हाला खाली दिलेले जे शब्द अक्षर आहेत ते टाकायचे आहेत. जसं पहिल्या ऑप्शनमध्ये बा आणि टा दिले, तर बा टाकल्यावरती काय येणार, बाई, अर्थपूर्ण आहे, करेक्ट. पण टा टाका तुम्ही, बघा बरं, टाई, टाईला काही अर्थ नाही, त्यामुळे हे ऑप्शन होणार नाही. पुढे बघा काय आहे, मा आणि का, तर पहिल्यांदा मा सर्कलमध्ये धरला तर काय येणार, माई, बरोबर आहे. पण का टाका बरं, काई, याला काही अर्थ नाही, म्हणजे हेही नाही. आता पुढे बघा, ता टाका तुम्ही पहिल्या याच्यामध्ये, तिसऱ्या ऑप्शनमधला ता शब्द, ताई, करेक्ट आहे. पुढे त्यांनी दिलेला शब्द आहे आ टाका बरं, आई, म्हणजे एकदा ता टाकलं तर ताई होतं आणि आ टाकलं तर इथे आई होतं. दॅट मीन्स ह्या 3 नंबरच्या पर्यायामधलं ता आणि आ हे दोन्ही लेटर्स अगदी करेक्ट आहेत. त्यामुळे तुम्हाला चौथ्या ऑप्शनवर जाण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही नंबर 3ला डार्क सर्कल करा. आता पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. याच्यामध्ये पण 2 सर्कल रिकामे आहेत आणि तुम्हाला तिथे पर्यायातले अक्षरं टाकायचे आहेत आणि मधलं अक्षर त्यांनी दिलेलं आहे ल. तर पहिली जोडीमध्ये काय दिलं आहे त्यांनी, क्ष आणि टा. तर पहिल्या ठिकाणी क्षा टाका, काय तयार होईल, क्षाल, आणि दुसऱ्या ठिकाणी टा टाका, काय होईल, टाल. पण दोघांनाही काही अर्थ नाही. पुढे चला, ढा टाका, ढा आणि रा, तर ढा टाकल्यावर काय होतं, ढाल आणि राल, यालाही पण काही अर्थ नाही. ढाल आहे पण राल काही नाही आहे.
त्यामुळे तिसऱ्या ऑप्शनकडे वळा लगेचच. पहिलं काय दिलं आहे, वा टाका, वाल आहे अर्थपूर्ण, पण टाका, धाल, याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे नंबर 4कडे आपल्याला जावं लागणार आहे. तर नंबर 4वरती काय शब्द दिले, ता आणि का. तर पहिल्यांदा ता टाका, ताल अर्थपूर्ण आहे. का टाका, काल, म्हणजेच ता आणि का हे दोन्ही शब्द टाकल्यास शब्द जे दोन मिळत आहेत ते दोन्ही अर्थपूर्ण आहेत, ताक आणि ताल आणि काल. त्याच्यामुळे नंबर 4चं जे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यामुळे तुम्ही 4 नंबरच्या ऑप्शनला डार्कने सर्कल करून घ्या. तर हे झाले तुमचे प्रश्न, सराव प्रश्न. ही प्रॅक्टिससाठी तुम्हाला इनफ आहेत, हे समजून घ्या. अतिशय सोपे आहेत, तुम्हाला वाचल्यावरच आता पाहिल्यावरच कळलं असतील वगैरे असं. आणि ह्याची प्रॅक्टिस तुम्ही अशीच चालू ठेवा, पुढचे लेसनसुद्धा बघा. त्यामुळे याच्यापेक्षा अधिक इंटरेस्टिंग आणि छान वाटणारे लेसन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमच्यात उत्साह निर्माण होईल की स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आपणसुद्धा प्रिपेअर आहोत आणि तुम्ही द्याल आणि तुमचं भविष्य अशा प्रकारे उज्ज्वल होत राहील. सो थँक्यू सो मच.